काल्याच्या कीर्तनाची सेवा देणारे या कीर्तन महोत्सवाचे मार्गदर्शक म्हणून अत्यंत तळमळीनं आपल्या सगळ्या या कीर्तन महोत्सव संयोजन समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारे हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज ज्यांनी आता आपल्याला सेवा दिलेली आहे, या सेवेमधून जो संदेश त्यांनी या कीर्तन महोत्सवाचा उद्देश आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल अशा भाषेमध्ये आपल्याला सांगितलेला आहे। मी नक्कीच सर्वप्रथम या शेतकरी कीर्तन महोत्सवावरती विश्वास ठेवून सर्वप्रथम कान्हापूर गावातले अगदी लहान थोर ज्यांना चालता बोलता येत नाही अशी सुद्धा मुली या कीर्तनाच्या मंडपामध्ये बागडताना आपण 7 दिवस बघतोय। या घराघरातली माता माय माऊली, या गावामधला लहान थोर विद्यार्थी तरुण मुलं मुली ज्येष्ठ नागरिक ज्या पद्धतीने या कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत, खरं या कीर्तन महोत्सवाचं महत्त्व त्यांच्याकडूनच शिकण्यासारखं आहे। आणि जो कीर्तन महोत्सव मागच्या 4 वर्षापासून ज्या ठिकाणी होतोय ज्याचा उल्लेख महाराजांनी केला, त्या रमेश भाऊंना खरं म्हणजे त्यांच्या घरात दुःखद घटना घडली होती। आम्ही विचारावा का कसं, या ह्याच्यात असताना त्यांच्या 13व्या दिवशीच मला वाटतं आम्ही आलो आणि त्यांना नम्रपणे विचारलं की याही वर्षी आमचा प्रयत्न आहे, काय म्हणणं आहे। त्यांनी सांगितलं काही हरकत नाही आहे। खरं म्हणजे आजूबाजूला जर सगळीकडे बघितलं तर सगळीकडे हिरवीगार पिकं आहेत, पाणी आहे। असं असताना सुद्धा हे ठिकाणी हे कीर्तन महोत्सव संपन्न होतोय। म्हणून या गावाचं जे योगदान आहे हे खऱ्या अर्थानं या कीर्तन महोत्सवासाठी फार महत्त्वाचं आहे। मी एवढंच, आपला वेळ फारच नक्कीच घेणार नाही, अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी समारोप करेन। हा कीर्तन महोत्सव ज्या उद्देशाने घेतला जातो तो उद्देश परत मी आपल्या समोर विशद करणार नाहीये, परंतु एक बाब मात्र आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छिणार आहे। ती बाब, या कीर्तन महोत्सवात ज्यांनी पहिल्या दिवशी सुरुवात केली, ज्यांनी पहिली सेवा दिली, ते बारुळकर महाराज ज्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आपण केला। याचं कारण विलास बडेंनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं की आपण खरंच संतांचा विचार पुढे घेऊन जात आहोत, रामकृष्ण हरी म्हणत आहोत, परंतु केवळ रामकृष्ण हरी हे तर जेवढं महत्वाचं आहे त्याबरोबरच आपल्याला शिक्षण पण घ्यावं लागणार आहे। आणि म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये शेतामध्ये राबणारा सुद्धा असणारा आमचे बारुळकर महाराज, ज्यांची 3ही मुलं आणि मुली, 2 मुलं ही एमपीएससी मार्फत, एक विक्रीकर निरीक्षक झाला, एक पोलीस निरीक्षक झाला आणि त्यांची मुलगी शिक्षिका म्हणून काम करते आहे। जे बारुळकर महाराज स्वतः शेतामध्ये काम करतायत आणि वारकरी संप्रदायाचा विचार गावोगावी जाऊन पेरतायत। दुसऱ्या दिवशीची सेवा देणारे महाराज अविनाश भारती आपण बघितलं की वस्तुस्थिती काही फार लांबचे नाही आहेत, ज्यांना आपण सगळे ओळखतो, आपले नातेगोते घाटनांदूरमध्ये आहेत। ज्याचे वडील दुसऱ्याच्या चालानं होते तो माणूस आज उच्च विद्याभूषित आहे, भाषासारख्या विषयामध्ये पीएचडी करतायत आणि हा संतांचा विचार पुढे घेऊन जात आहेत। तिसऱ्या दिवशी अर्जुन महाराज सोळंकी आपल्या अंमलाचे आहेत, त्यांनी त्यांची 2ही मुलं इथं आली होती। जनक महाराज सोळंके ज्यांची 2ही मुलं इथं आली होती, जी अगदी IT मध्ये किंवा इंजिनियर होऊन मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये काम करतायत। एवढंच नाही, या ठिकाणी आलेली ज्ञानेश्वर बंडगर महाराज काल बघितलं आपण की ज्यांची वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये महाराष्ट्रभर देशभर संतांचा विचार घेऊन व्याख्यान देणारा माणूस आज आपल्या कीर्तन महोत्सवामध्ये आला होता। ज्यांचं काल्याचं कीर्तन झालं, जे 5 वर्षापासून आपल्या सोबत आहेत, हे श्यामसुंदर महाराज, कदाचित ते त्यांच्याबद्दल सांगणार नाही आहेत। बिगारी काम करण्यासाठी मुंबईला गेले, बांधकाम मिस्त्रीच्या हाताखाली टोपल्यामध्ये वाळू आणि सिमेंट भरत या संत विचाराचा अभ्यास केला, त्याच ठिकाणी पत्रकारिता केली आणि संत विचाराला वाहून घेतलं। त्यांची ही मुलगी बृहन्मुंबई, देशामधली सगळ्यात मोठी असणारी महानगरपालिका, त्याच्यामध्ये विधी अधिकारी म्हणून क्लास 2 ची पोस्ट करते आहे। एक मुलगा जलसंधारण विभागामध्ये क्लास 2 च्या अधिकारी पदावरती आहे। म्हणजे ही सगळी माणसं, मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, इथं बसलेल्या मायमाऊलींना सांगायचं आहे
की शिक्षणाचा अर्थ त्यांनी सुद्धा आता सांगितलेला आहे की या सगळ्या बरोबर आपल्याला अभ्यास शिक्षण आपल्या लेकरांचा अत्यंत महत्वाचा आहे. हा संदेश या कीर्तन महोत्सवामधून देणं गरजेचं आहे. जेवढं शिक्षण तेवढंच ज्या तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्या महामानवानी आपल्यासाठी आपल्या शिक्षणाची दारं उघडी केली, त्या महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराज जे मूकनायक नावाचं दैनिक सुरू केलं होतं, त्या मूकनायक दैनिकामध्ये अशोक भाऊ त्याच्यामध्ये त्यांचा पहिला त्या मूकनायकावरती अभंग होता. तो अभंग दुसऱ्या तिसऱ्याचा नव्हता, आपल्या तुकोबारायांचा अभंग होता. त्या अभंगाची बोल अशी होती, काय करून आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोण मुखियांचा जाण, सार्थक लाजूनी नवे हित. या अभंगाचा त्या मुकनायक पत्रावरती होतं. म्हणजे हा संतांचा मेळा किंवा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज हे कोणा एकाची जागिरी नव्हती. ज्यांनी कोणी शिक्षणाचं आणि एकजुटीचं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून सांगणारे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आमच्या माय बहिणींना समतेचा अधिकार दिला, अशा सुद्धा या महाविभूतींनी संतांचा वारसा आपल्या दैनिकांमध्ये सातत्यानं घेतला. त्या अभंगाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की कशासाठी केलं हे सगळं. तर त्यांनी सांगितलं की हा अभंग ज्याचा उद्देश जे कष्ट करणारी माणसं आहेत, ज्यांचं शोषित माणसं आहेत, जी मेहनत करणारे शेतकरी आहेत, यांचा आवाज या मूकनायक दैनिकामधून जावा, यांची एकजूट घडावी, अशा प्रकारचा हेतू या संतांनी घालून दिलेल्या विचारातून पुढे घेऊन जायचा आहे. म्हणून आपण सुद्धा ज्या अरिष्टामध्ये आज आलेलो आहे, एका बाजूला शैक्षणिक अरिष्ट सांगितलं, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक अरिष्ट आहे, तिसऱ्या बाजूला नैसर्गिक अरिष्ट आहे, चौथ्या बाजूला या शासनामध्ये बसणारे जे कोणी सुलतानी असतील त्यांचं अरिष्ट असेल. या सगळ्यांच्या विरोधातली लढाई ज्या पद्धतीनं संतांनी लढली, त्याच पद्धतीनं आपण सगळे एकजूट होऊ आणि आपली शेती माती आणि आपलं माणसातलं माणुसकीपण, जे भेदाभेद अमंगळ म्हणल्याप्रमाणे राम महाराज, या सगळ्या बाबीला तोडून या परिसरामधला, या पंचकृषीमधला माणूस हा एक माणूस म्हणून आपसापसामध्ये वागेल, एक भाईचारा, एकजुटीचा नारा, या सगळ्यामधून आपण पुढे जाऊ आणि अशा प्रकारची शेतकरी, कष्टकरी, सर्व समाजातल्या घटकांची एकजूट करून पुढे जाण्यासाठीचा हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी जो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून आपण करतोय, हे सहकार्य अशाच पद्धतीनं आपण एकमेकाला महाराज, आबा महाराज आपण सगळे अपेक्षित करू. आबा सगळ्या तुमच्या शिवाय खरं म्हणजे टाळकरी, मृदंगाचार्य, या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे सगळं शक्य होत नाहीये. आणि म्हणून जो विश्वास आपण याच्यावरती, या शेतकरी कीर्तन महोत्सवावरती दाखवलेला आहे, तो विश्वास आपण दृढ करत चाललेलो आहे. हा विश्वास सुद्धा यापुढे अशाच पद्धतीनं या परिसरातल्या लहान बाळगोपाळांच्या कल्याणासाठी, हितासाठी आपण असाच पुढे तेवत ठेवूया, एवढीच अपेक्षा मी आपल्या चरणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संत तुकोबारायाच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो. धन्यवाद.